माझ्यासारख्या माणसावर विश्वास टाकल्यानंतर तिकीट देतं अजून चांगलं आहे ना. कर्जत खालापूर मतदारसंघातील राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आलं असून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडली. काही दिवसांपासून पक्षात नाराजी असल्याच्या आणि ते नॉट रिचेबल असल्याच्या चर्चा सुरू होत्या. तसंच अनेक समाज माध्यमांवर बातमी प्रसारित झाल्या होत्या. मात्र या सर्व चर्चांना त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये पूर्णविराम दिला. घारे यांनी सांगितलं की त्यांच्या नाकाची शस्त्रक्रिया झाल्यामुळे ते काही दिवस कार्यकर्त्यांना भेटू शकले नाहीत. तसंच पक्ष कार्यालयातही येणं शक्य झालं नाही. त्यामुळे गैरसमज निर्माण झाले. मात्र आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच असून आगामी 2029ची विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी ठामपणे जाहीर केलं. पत्रकार परिषदेत पत्रकारांनी त्यांना थेट प्रश्न विचारला की भाजप 2029ची विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याची तयारी करत आहे. अशावेळी कर्जत खालापूर मतदारसंघातून तुम्ही भाजपचे उमेदवार असाल का? यावर उत्तर देताना सुधाकर घारे म्हणाले, आम्ही राष्ट्रवादी, भाजप आणि शिंदे शिवसेनेला एकत्र आहोत. आम्ही महायुतीतच आहोत. भारतीय जनता पार्टीनं माझ्यासारख्यांवर विश्वास दाखवून तिकीट दिलं तर चांगलंच आहे ना. बरोबरच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिंदे शिवसेना, बीजेपी एकत्रच आहे. आम्ही एकत्रच आम्ही माहितीमध्ये आहे. आम्ही माहितीतच घटक आहे. भारतीय जनता पार्टीने माझ्यासारख्या माणसावर विश्वास टाकल्यानंतर तिकीट देतं अजून चांगलं आहे ना. घारे यांच्या या वक्तव्यामुळं कर्जत खालापूरच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आलंय. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील समीकरणांकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय.